दुसरीकडे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून चांगलीच जुंपलेली आहे। मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर ठरणार आहे, त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबतची वक्तव्य टाळली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। दुसरीकडेच एकनाथ शिंदे आमचे नेते आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री झालेले आम्हाला आवडतील असं खासदार नरेश मस्के म्हणालेत। काही व्यक्त करणं काही शेवटी प्रत्येकाची इच्छा असते। महायुतीमध्ये जागा वाटपात जो निर्णय अंतिम होईल त्याप्रमाणे जागा निश्चित होतील। आणि यापूर्वीच हे धोरण जाहीर केलेलं आहे की निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार आहे। त्यामुळे त्याच्यात मला वाटतं काही पुन्हा त्या संदर्भात जे काही वक्तव्य येतात ते थोडं टाळले पाहिजे। माझी इच्छा असणारच की माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, त्यात वावगं काय। आणि ती भूमिका मी आजही मांडतो की या महायुतीमध्ये माझा नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे। मी त्यांचा कार्यकर्ता आहे, तसंच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल, त्याच्यामध्ये चुकीचं काय। मला दादांनी जे काही विधान केलं ते तुम्ही दादांना विचारा, मी दादांचा प्रवक्ता नाही आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवार एका मुलाखतीत काय म्हणाले ते पाहूयात। महायुतीचा सीएम पदाचा चेहरा ठरलेला आहे का? नाही। सर्वात आधी बहुमत मिळवण्याचं महायुतीचं ध्येय आहे, त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत विचार करू। मात्र महायुतीचाच मुख्यमंत्री असणार। जागा वाटपासंदर्भात महायुतीत काय सुरू आहे? 2019 मध्ये आम्ही 56 जागा जिंकल्या। आमच्यासोबत 6 ते 7 अपक्ष आमदार आहेत, त्यामुळे आमची 60 जागा लढवण्याची इच्छा आहे। मात्र आमचा जास्त जागा लढवण्याचा आग्रह